नमस्कार, माझं नाव फिरोज खान. आपण पाहत आहात महाराष्ट्र माझा. आज आपण वसई तहसील ऑफिसला आलेलो आहोत. वसई तहसील कार्यालय येथे आलेलो आहोत आणि येथे आगरी कोळी सेना धरणे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे. आगरी कोळी सेना म्हटलं की येथे जी संघटना आहे ही सर्वात मोठी संघटना मानली जाते आणि या संघटनेने जे आहे येथे धरणे आंदोलन पुकारलेलं आहे आणि कशाबद्दलचं धरणे आंदोलन आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आणि हे जे आंदोलन पुकारलेलं आहे हे भूपेश कडुलकर जे आहेत हे आपल्या बरोबर आहेत. त्यांनी जिल्हा अध्यक्ष आहेत या संघटनेचे. तर आपण त्यांच्याकडे विचारूया काय तुमचं आंदोलन आहे आज जे तुम्ही पुकारलेलं आहे. आजचं हे आंदोलन आहे ते धरणे आंदोलन ठेवले एक दिवसीय. जो मालजीपाडा ते ससून नगर या ठिकाणी जो जलभराव होतो पावसाळ्यामध्ये त्याच्याविषयी आम्ही आंदोलन करतोय. तहसीलदार साहेबांना आमची 3 पत्रकं देऊन झाली आणि त्याच्यामध्ये कसं झालं, तहसीलदारांना सांगितलं की जो महामार्ग जलभरावमध्ये त्या ठिकाणी बंद पडतोय, ट्रॅफिक जाम होते 5-5, 6-6 तास आणि कुठे ॲम्ब्युलन्स पण अटकतात, माणसाचा जीवामारण्याचा प्रश्न आहे. तिथे स्थानिक लोकांची गावं आहे पाण्यात बुडत चाललेली आहेत आता. आणि ज्या लोकांनी तिथे माती भराव केलेला आहे हा बेकायदेशीर आहे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि तो भराव आहे तो पण त्या ठिकाणी काढला पाहिजे त्यांनी. यासाठी आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहोत. काय म्हणाल, हे जे काही घडतंय याच्या कोणाला जिम्मेदार तुम्ही मानतायत आणि जर हे काय तुमच्या आंदोलनानंतर त्याच्यावर कारवाई किंवा या पद्धतीच्या ज्या गोष्टी होत आहेत त्याच्यावर जर काबू करण्यात न आला तुमचं काय पुढचं पाऊल राहील? त्याच्यावर जो बाहेरचा समाज आहे परप्रांतीय ह्यांनी हा भराव केलेला आहे आणि गावाच्या गाव बुडत आहेत. नॅशनल हायवे जो 8 नंबरचा आहे तो बुडत आहे आणि त्या कारणाने ट्रॅफिक होते. जनसामान्य माणसाला फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी यातना सहन करावा लागत आहेत. हा आक्रोश आहे भूमिपुत्रांचा आणि सर्व भूमिपुत्र हा उठाव जोरात करतील. मग रास्ता रोको आंदोलन होईल किंवा अन्य मार्गाने आंदोलन त्या ठिकाणी करण्यात येईल. तुम्हाला काय वाटतं की हे जे भराव करण्यात येत आहे कुठून काय हे धागेदोरे आहेत, कशा पद्धतीचा हे भराव आहे इथे होत आहे? आम्ही पाणी केली त्यावेळेला समजलं की ज्या ठिकाणी डोंगराचं पाणी उतरतोय तिथले नाले या ठिकाणी बंद केलेत. ते भूमाफी आहेत, कोणी अनधिकृत हॉटेल बांधले आहेत, धाबे बांधलेले आहेत, RMC प्लांट आहेत आणि डांबर प्लांट पण आहेत. डांबर प्लांट आणि RMC प्लांटला तहसीलदार साहेबांनी नोटीस सोडले कलेक्टर साहेबांनी की बंद करा प्रदूषणामुळे. अजूनपर्यंत बंद न झालं. महापालिका प्रशासन लक्ष देत नाही, महसूल विभाग लक्ष देत नाही, NH8 ऑथॉरिटी जी आहे ती सुद्धा लक्ष देत नाही. फक्त त्या ठिकाणी माझं लोकप्रतिनिधींना निवेदन आहे की त्यांनी एक जनता दरबार लावावा पालघरचा. आणि जो हायवेचा समस्या आहे 5-5, 6-6 तास हायवे बंद पडतोय. तुम्ही येऊन प्रत्यक्ष पाणी करून भराव असेल तो भराव काढला पाहिजे, नालेसफाई झाली पाहिजे असे आम्ही या ठिकाणी आपल्याशी बोलतो. याला घेऊन प्रत्येक ठिकाणी जे आहे आंदोलन होतच आहेत, परंतु आगरी कोळी सेनेने हे आंदोलन पुकारलेलं आहे आणि ही जी सेना किंवा ही आगरी जे लोक आहेत ही खूप मोठी संख्या या वसई तालुक्यात आहे. तर याच्या पुढचं तुम्ही काय दाखवणार आहात जर या प्रत्येक या गोष्टीला पाहिलं गेलं नाही तर? आगरी कोळी आणि भूमिपुत्रांचा आक्रोश हा येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांना कसा असतो आणि त्यांचा रुबाब काय असतो ते पाहायला मिळेल त्यांना. तर आपण पाहिलेलं आहे की जे भूपेश कडुलकर आहेत, जिल्हा अध्यक्ष आहेत आगरी कोळी सेनेचे आणि यांनी जे आहे आंदोलन पुकारलेलं आहे आणि हे आंदोलन जे आहे एक दिवशी आहे. फक्त हे दाखवण्यासाठी त्यांचा हा आंदोलन होता. याच्यानंतर ते काय पाऊल उचलणार आहेत यावर देखील लक्ष ठेवण्याचं आपल्याला गरज आहे आणि खरोखर ही लोकांची जी समस्या आहे यावर लोकांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली पाहिजे, या सेनेवर जुळलं पाहिजे आणि या समस्येतून दूर निघाला पाहिजे. तर अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर जरूर करा.